अंबरनाथ नगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्यानंतर वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी गट स्थापन केले. एखादा गट एखाद्या बरोबर राहायचा नसेल तर तो 30 दिवसाच्या आत तो गट सोडू शकतो आणि दुसऱ्या गटाबरोबर जाऊ शकतो. ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचे 4 नगरसेवक त्यांना एक कळलं की भाजपने काँग्रेस बरोबर हातमिळवणी केलेली आहे, त्यामुळं त्यांनी त्यांचा गट सोडून शिवसेनेबरोबर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाराष्ट्रभर जी युती आहे त्या युतीमध्ये आपण काम करूया म्हणून त्यांनी त्या गटातून शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आपला गट सामील केला आणि उपनगराध्यक्षाची निवडणूक ज्या दिवशी झाली त्या दिवशी त्या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष मॅडम होत्या. नगराध्यक्ष मॅडमनी आपल्या पदाचा गैरवापर करून 32 नगरसेवकांनी हात वर केल्यावर राष्ट्रवादीचे सदा पाटील हे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. परंतु आपल्या स्वतःच्या पीठासीन अधिकाऱ्याचा गैरवापर करून त्यांनी भाजपचे 3 नगरसेवक हे घोषित करून राष्ट्रगीत बोलले आणि सभा संपवली. त्याचमुळं ते स्वतः हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने कलेक्टर साहेबांकडे पाठवलं. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आज निकाल दिलेला आहे की 4 नगरसेवक आपला गट सोडून दुसऱ्या गटात 30 दिवसाच्या आत जाऊ शकतात. म्हणून उपनगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादीचे 3 कॉप नगरसेवक हे अंबरनाथ मध्ये झालेत. हा विजय सत्याचाच आहे. आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे कुठलीही चुकीचं काम करणार नाहीत म्हणून हा विजय प्राप्त झालेला आहे.